सर क्या कहेंगे? आज अतिशय मराठी माणसासाठी आनंदाचा असा क्षण आणि मराठी माणसासाठी अभिमानाचा दिवस म्हणून हा काल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा माननीय पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्रिमंडळात दिला. हा आमच्यासाठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे. आज अनेक वर्षाचा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रयत्न अनेकांनी केला, पण माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ही सुरुवात झाली आणि आज माननीय मोदीजींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला निर्णय दिल्याबद्दल माननीय मोदीजींचे, माननीय देवेंद्रजींचे ह्या मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी केलेल्या प्रत्येकाचे प्रयत्न हे आज सफल झाले आणि हे नवरात्राच्या पहिल्या दिवशी झाले, याचा आम्हाला आनंद आहे. आणि नुसता मराठी भाषेला अभिजात दर्जा न देता अजून त्याला ज्ञानाचा दर्जा द्यावा, त्याचं साहित्य सुधारावं, त्याच्यामध्ये अजून नवीन नवीन संशोधन व्हावं आणि मराठी भाषा जगामध्ये मोठी व्हावी, हा आमचा प्रयत्न राहील. आणि हे जे कार्य झालंय त्याबद्दल पुन्हा एकदा तमाम राज्यातील, देशातील, जगातील मराठी बांधवांचे मनापासून अभिनंदन करतो आणि देवेंद्रजींचे, मुख्यमंत्र्यांचे आणि पंतप्रधानांचे अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो.